एकंदरीत गेल्या काही महिन्यापासून कोथरूडमधील गुन्हेगारीची घटना समोर येत आहेत. निलेश गायवळ प्रकरण असो, सोनसाखळी चोरीच्या घटना असो, बरोबर. काय या संदर्भात गुन्हेगारी संदर्भात तुमची भूमिका आहे? पोलीस आयुक्तांना काय निवेदन दिले का, काय सांगाल याबद्दल? या भाऊबीजेला जेव्हा हे सर्व प्रकरण गुंडागर्दीचे आपल्या कोथरूडमध्ये तोंड वर काढत होते, नाहीतर आमचं कोथरूड हे सुसंस्कृत कोथरूड म्हणून ओळखलं जातं, पण आज काही काही वर्षांमध्ये ह्याची इमेज एवढी घाणेरडी झालेली आहे की तिकडे कोयता गँग दिसते आपल्याला, तिथे हे गुंडागर्दी सगळी दिसत आहे. हे सर्वांनी एवढं डोकं वर काढलं आहे. तर त्या संदर्भामध्ये आता या भाऊबीजेलाच जेव्हा कोथरूडमध्ये परत काहीतरी कोयता गँगचा हा विषय झाला होता, चेन स्नॅचिंगचा विषय झाला होता, पोलीस निरीक्षकांबरोबर राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून मी एक बैठक आयोजन केलं. त्यांना आम्ही सांगितलं की जे राज्यकर्ते ह्या गुंडांना खतपाणी घालतायत, तुम्ही त्यांच्या बळीला कुठंच हे बळी पडू नका, त्यांच्या कुठल्या प्रेशरला. कारण होतंय काय, या गुंडांना मास तेव्हाच येणार जेव्हा राज्यकर्ते त्यांना खतपाणी घालतात. बरोबर. राज्यकर्त्यांनी खतपाणी घातला नाही तर ते गुंड कसे काय तोंडवर काढणार? जोपर्यंत एखादा राज्यकर्ता या गुंडांना खतपाणी घालतो तेव्हाच ह्या गुंडांना माज येतो. तर या माध्यमातून आत्ताच माझं मी पोलीस आयुक्तांना पण पत्र दिलं, पोलीस आपले जे निरीक्षक आहेत आपले देशमाने साहेब, त्यांनाही माझ्या माध्यमातून आपलं पत्र केलेलं आहे. आणि आपण आज मी सत्तेत नाहीये, मी आज विरोधी पक्षामध्ये, पण विरोधी पक्षाचा असताना पण मी तिकडे पोलिसांवरती प्रेशर टाकून निवेदनं देऊन ह्या सगळ्या गोष्टी करतोय. पण आपल्या कोथरूड मधले जे सत्ताधारी आहेत हे त्यांना दिसत नाही का? हे सगळं त्यांच्या डोळ्याखाली चाललंय. आमच्या आज कोथरूडमध्ये 2 खासदार आहेत, एक केंद्रीय मंत्री आहेत, एक राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आणि एवढे मोठे नेते असताना जर आमच्या कोथरूडमध्ये ही गुंडगर्दी एवढी तोंड वर काढते, म्हणजे ह्या तिन्ही लोकांचं ह्याच्यामध्ये अपयश आपल्याला 100% त्यांना अपयश